राजुरा शिवारातील अर्धवट जळालेला मृतदेह, काही अंतरावर सापडलेली मानवी कवटी आणि तब्बल 12 दिवस चाललेला तपास. अखेर बुलढाणा पोलिसांनी उलगडले एक थरारक रहस्य. या प्रकरणात समोर आलेली माहिती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी राजुरा शिवारातील नदीकाठ परिसरात अर्धवट जळालेला महिला मृतदेह, काही अंतरावर मानवी कवटी आढळून आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा, अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली. तपासासाठी बुलढाणा, अमरावती, अकोला तसेच मध्य प्रदेशातील बुरहानपूरपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान मध्य प्रदेशातील खंगनार पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एका मिसिंग प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबियाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या तपासानुसार मृत महिला ही शिवानी बापूराम कलमेकर उर्फ शिवानी प्रकाश भिलावेकर असल्याचे निष्पन्न झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वाद आणि प्रेमसंबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचा आरोप आहे. आरोपींनी मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. या कारवाईमध्ये सहपोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पंकज सपकाळे, अयाज खान, गणेश पाटील, अजीज पुरुषवाले, अमोल शेजोड, मंगेश संगाडे, अमोल वनारे, दीपक वायाळ, राकेश नायडू, समाधान टेकाडे, शिवानंद हेलगे तसेच कैलास ठोंबरे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. ही माहिती बुलढाणा पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकावर आधारित आहे.